मित्रांनो, पुन्हा एकदा 2 वर्षांनी स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही कुठेतरी चाललो आहे, ते पुढे गेल्यावरती आपल्याला कळेलच. ठीक आहे, आपल्यासोबत आहेत हाय, मी विलास मोरे, अंबरनाथ फ्रॉम अंबरनाथ. ही आपली गाडी आहे आणि इकडे पप्पा मम्मी वगैरे आहेत. चला तर मग बघूया आपण कुठे जातोय आज. आता आम्ही चाललोय फिरायला कोकणामध्ये आणि आता अंबरनाथातून निघालोय आणि आता पहिले गणपतीचं दर्शन महडला चाललोय. महडचं गणपतीचं दर्शन घेऊन मग पुढे आम्ही निघणार आहोत. तिच्याकडे थोडं काम होतं, ब्रेकचं काम होतं त्याचं. आणि सकाळचे 6:50 झाले आहेत आणि आम्ही आलो आमच्या पहिल्या ठिकाणी, ते म्हणजे महाडचे गणपती बाप्पा. चला तर मग गणपती बाप्पा मोरया. मोरया. महडचं दर्शन झाल्यानंतर आता आपण दुसऱ्या स्पॉटवर चाललो. आपलं ते आहे पालीचे गणपती बाप्पा आणि तिकडेच आपण जाऊन नाश्त्याचा वगैरे बघूयात. भूक लागली आता त्याची. तुम्हाला लागली का भूक? नाही, मला मला भूक लागेल कम्प्लीट 10 वाजता. ओके जिथे 10 वाजतील तिथे गाडी आमची थांबेल, तिथे आम्ही नाश्ता करणार. ओके, 10 वाजता नाश्ता करणार. तुम्ही पण या करायला आमच्यासोबत. नक्कीच. महडच्या गणपतीनंतर आता आम्ही आलो आहे पाली इथे. पालीचे श्री बल्लाळेश्वर गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आणि चाललो आता दर्शन घेतो. आतमध्ये तर मोबाईलसाठी एंट्री नसेल शूटिंग करण्यासाठी, तर तुम्हाला दाखवू नाही शकत मी. पालीचं दर्शन झाल्यानंतर आपण आता चाललोय पुढच्या आपल्या प्रवासासाठी. आम्ही 10 कंदी पेढ्याचे आयटम खाल्ले, हा, आणि एक पाकिट घेतला. एक पॅकेट घेतला. तर तुम्ही असं नका करू, नुकसान होतं त्यांचं. आम्ही त्यांच्या अगोदर 10 म्हणजे आज आमच्या कसं झालं नाही, आतमध्ये काय नाही. म्हणजे पेढे दिले असे त्यांनी वरच्यावर लावले, पण आतमध्ये काहीच नाही आहे. हे बघा, पण तुम्ही घेऊ शकता. टेस्ट चांगलं आहे. टेस्ट चांगली आहे आणि वेगवेगळ्या फ्लेवर. आणि आम्ही आता थांबलेलो आहे नाश्त्याच्या ब्रेकसाठी. ओपन अवेलेबेला. कुठे थांबलोय आपण? ओपन अवेलेबेला. हॉटेल ओपन अम्ब्रेला. अवेलेबेला. इकडे पाहू शकता आपण चिंबोरी मसाला, कोंबडी वडे, मटण भाकरी, कोकणी जेवण. पण आम्ही हे सगळं काय नाही खाणार आहे, आम्ही नाश्ता करणार आहे. मस्त प्रॉपर्टी आहे ही आणि ज्या हॉटेल आहे आणि लॉजिंग बोर्डिंग पण आहे. पण जे त्यांनी आतमध्ये गार्डन्स वगैरे, नारळाची झाडं, सुपारीची झाडं वगैरे लावली, मस्त आहे, प्रसन्न वाटतं. बस ना. आणि आता आम्ही नाश्त्याला मागवला आहे थालीपीठ, कांदा भजी आणि वडापाव पण येतो अजून. ठीक आहे. आणि इकडे सगळे लगेच हमला झालेला आहे. हमला हमला झालेला आहे.
आणि नाश्ता वगैरे झाल्यानंतर आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. पण इथून आता आमचा प्लॅन असा आहे की आम्ही पहिले आता परशुराम मंदिरात जाणार आहेत, परशुराम घाटातला जो आहे, आणि मग तिथे त्याच्यानंतर गणपतीपुळे वगैरे करत करत एंडला आज संध्याकाळी आम्ही जाणार आहेत देवगडला. ठीक आहे, तिथं आमचा आज हॉल्ट असेल. ठीक आहे. आणि नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही जो निघालो होतो की आता वाजले 12:05 आणि आम्ही आलो आहोत परशुराम मंदिर इथे. आणि चला बघूया, आता दर्शन घेऊयात. तुम्हाला काय बोलायचं आहे? आता इथे परशुराम मंदिर आहे, भक्त निवास आहे आणि महाप्रसादालय. जर महाप्रसादालय भेटला तर पहिला महाप्रसादालय होय, नंतर मग देवाचं दर्शन होईल. लापशी, लोणचा. कसं आहे टेस्ट? कसं वाटलं तुम्हाला? एकदम मन भरून एकदम असा आनंद झाला. महाप्रसाद कसा होता? महाप्रसाद तर काय विचारून, एकदम खिचडी होती मस्तपैकी, आणि त्याच्यामध्ये गोड लोणचं आणि एक स्वीट होतं, म्हणजे शिरा होता. खायला खूप छान वाटलं आम्हाला. पोट भरून खाल्लं? पोट भरून. जेवढं मागाल तेवढं भेटेल? हा, तेवढं म्हणजे तुम्ही भरपूर जेवू शकता, पण फेकू नका. खा, आपण फेकू नका, पण जेवण मस्त होते. महाप्रसाद मस्त होतं. अग्निहोत्र म्हणजे काय तर हे पिरॅमिडच्या आकाराचं पात्र आहे. याच्यामध्ये गाईच्या गोऱ्या रचायच्या, सूर्योदयाला आणि सूर्यास्ताच्या वेळी 5 मिनिट आधी प्रज्वलित करायचं. त्याच्यासाठी आहुतीसाठी पूर्ण अखंड तांदूळ घ्यायचे, त्याला 1-2 थेंब गाईचं तूप लावायचं तांदळाला. 5 मिनिट आधी प्रज्वलित केली की सूर्योदय झाला की सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं नमः, प्रजापते स्वाहा, प्रजापते इदं नमः. हे सकाळचं झालं. संध्याकाळी ही रक्षा काढून ठेवायची, दुसऱ्या गोऱ्याला घ्यायच्या, तूप तांदूळ घ्यायचे. अग्नये स्वाहा, अग्नये इदं नमः, प्रजापते स्वाहा, प्रजापते इदं नमः. हे झालं संध्याकाळ.
सकाळ संध्याकाळ संध्याकाळ सकाळ असं करून आपल्या घरातली हवा शुद्ध होईल. हवा शुद्ध असेल तर मनशांती मिळणार, तब्येत चांगली राहणार, विचार चांगले येणार. याच्यासाठी आपण हे करायचं. त्याला सोहळं काही नाही आहे. तुम्ही घरात तुम्ही कुठेही करू शकता. घरात तुम्ही कोणी स्त्री पुरुष आहुती देऊ शकता. सकाळी हातपाय तोंड धुवून सूर्योदयाच्या वेळी आहुती दिली तरी चालते. तांदूळ पण त्याच्यामध्ये टाकायचं. हा, याला 2-3 तूप लावायचं ना. तांदूळ तूप पण तांदूळ म्हणून याच्यात अच्छा टाकायचं. अच्छा. आता तुम्हाला वेळ कशी मिळेल तर हा आमचा ऍप आहे. हा डाउनलोड केला तुम्ही मोबाईलमध्ये की त्याच्यामध्ये तुम्हाला स्थानिक वेळ तास मिळेल सेकंड सहित मिळून जाईल. तुम्हाला तुमचं लोकेशन ऍड करायचं त्याच्यामध्ये. तुमचं तिथलं सूर्योदय सूर्यास्त किती वाजता हे कळेल. कसं आहे, संध्याकाळ झाली की आपण लाईटचं बटन एक जण ऑन करतो. प्रकाश सगळे घेतात घरामध्ये. तसं याच्यामध्ये तुमच्या घरातल्या स्त्री पुरुष कोणी एकाने जरी आहुती दिली, घरातल्या सगळ्या लोकांना त्याचा फायदा होणार. हा वैयक्तिक उपासना नाही, ही सगळ्यांची उपासना, सगळ्यांसाठी उपासना आहे. आणि ही रक्षा आहे ती काढून ठेवायची. त्याची पण औषधी उपाय. परशुराम मंदिर पाहिल्यानंतर आम्ही आता आलो आहे श्री समर्थगड इथे, डेरवन इथे. शिवाजी महाराजांचं इथे सुंदर असं त्यांचं जीवनात त्यांनी काय काय केलं ते सगळं इथे मस्त एक म्युझियम टाईप आहे आणि खूप सुंदर असं इथं आहे. आणि प्लस त्यांचं मंदिरही इथे आहे, पण त्या मंदिराच्या इथे जायला आता थोडी परवानगी नाही आहे. पण खूपच सुंदर असे हे डेरवनचं ठिकाण आहे. नक्की भेट द्या इथे. सो फायनली आपण गणपतीपुळेला पोहोचलेलो आहोत. खूप लॉंग प्रवासानंतर गणपतीपुळेला पोहोचलो आहोत. 4 दिवस बोलले मी जेवढं जाऊ शकत नाही. मग आता आम्ही दर्शनाला चाललो आहोत आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत बीचवरती. सो मम्मी, किती एनर्जी तुझ्यात अजून? हा, भरपूर एनर्जी आहे. आणि इकडे एनर्जी बँडवाले वाजवतात तिथे. इकडे एनर्जी जरा एक्स्ट्रा झाली आहे. फायनली मी आहे गणपतीपुळेच्या बीचवरती. ही माझी एक फेवरेट जागा आहे कोकणातली. आणि कोकणात आल्यावरती मी इथे नाही आलो असं होऊच नाही शकत. आणि माझ्या मागं तुम्ही पाहू शकता आहे तो गणपतीपुळेचा सुंदर स्वच्छ असा बीच. आज थोडा क्राऊडेड आहे इकडं, थोडंसं क्राऊड जास्त आहे म्हणून इकडे शांतवाल्या जागेमध्ये आलो आहे. आणि ह्याच्या एक्झॅक्ट समोर आहे गणपतीचं मंदिर. हे फेमस गणपतीपुळेचं प्राचीन काळातलं मंदिर आहे आणि वन ऑफ द बेस्ट कॉम्बो आहे इथे. म्हणजे तुम्ही जर कोकणात येत असाल, रत्नागिरी साईडला येत असाल तर हा स्पॉट तुम्ही मिसच करू नाही शकत, असा हा स्पॉट आहे. आणि इथे खूप साऱ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज पण होतात. समोर तुम्ही बघू शकता, बनाना राईड झाली, जेटस्की झाली आणि अजून विविध प्रकारचे इथे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज पण तुम्हाला करायला भेटतील. आणि ते पण एक रिझनेबल रेटमध्ये करायला भेटतील आणि तुम्ही बार्गेनसुद्धा करू शकता इथे. सो एक वीकेंडसाठी हा बेस्ट ऑप्शन असू शकतो, म्हणजे रिलिजियस पण आणि एन्जॉय करण्यासाठी पण. आता इकडून निघणार आम्ही आणि इथून सरळ डायरेक्ट आरेवारे मार्ग देवगड. आरेवारे पावस मार्गे आम्ही देवगडला जाणार आहे. तिथे आमचं हॉल्ट असणार आहे. सो मजा येणार आहे. आता जो कोस्टल रोड ज्यासाठी मला गणपतीपुळे आणि आरेवारे बीच ज्यासाठी मी येतो त्या कोस्टल रोडसाठी येतो, तो फायनली मला आज बघायला भेटणार आहे. मी 2 वेळा आलो पण मला आज बघायला नाही भेटलं. आणि आता लवकरच निघतो आहे कारण ऑलमोस्ट झाले आहेत 4:45.
काळोख पडायच्या आधी मला तिकडे जायचं आहे, कारण की जर काळोख पडल्यावरती गेलो तर तुम्हाला पण माहिती मी मिस करेन ती तुम्हाला पण दाखवेल. टेन्शन नका. आकल बघून कोकणात आलो आणि हे नाही पिलं तर काय फायदा. कसा लागला? खूप छान मस्त. ए म्हणजे इकडे बघ. कोस्टल रोड सुरू पण नाही झाला आहे आणि पहिलाच सीन माझ्या मागे सनसेट आणि समुद्र. वाव, जस्ट लाईक अ वाव. रात्रीचे आता 10:30 झालेत आणि आम्ही फायनली पोचलेलो आहोत देवगडला. 8-8:30लाच पोचलो होतो. त्याच्यानंतर फ्रेश झालो, जेवण वगैरे करून आता झोपायची तयारी करतो आहे. भेटूया उद्या सकाळी. उद्या आम्हाला कुणकेश्वर, मालवण वगैरे बघायचं आहे. भेटूया उद्या सकाळी. तोपर्यंत बाय. जाऊ नका कुठे.